हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवते की मी जेव्हा नवीन शिवणकाम शिकायला गेली होती, ज्या टायमाला म्हणजे 5-6 वर्षाआधी, त्यावेळेला जेव्हा जे कोणी म्हणजे त्यात ज्या कोणी ताई होत्या त्या मला शिकवायच्या, त्यानंतर मी कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची इथे मी दाखवते। जास्त करून ना नवीन असाल ना त्यावेळेला तुम्ही तर त्या टायमाला तुम्ही पेपर वरती जास्त काम करायचं, डायरेक्ट कपड्यावरती किंवा डायरेक्ट कपड्यावरती विकत आणून वगैरे ह्या गोष्टी करायच्या नाही। माझा तरी स्पेशल असा अनुभव आहे की तुम्ही पेपरवरती जितकं प्रॅक्टिस कराल ना, जसं पकडायचं की हा कपडाच आहे आणि कपड्यालाच आपण प्रॅक्टिस करतो आहे। तर आज मी जे काही दाखवते तुम्हाला, जे 3-4 प्रकारचे गळे मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि त्याच्यामध्ये व्यतिरिक्त अजून काय क्रिएटिव्ह करू शकतो हे तुम्हाला दाखवते। तर क्रिएटिव्ह गोष्ट दाखवते, तर त्याचा खूप जास्त फायदा म्हणजे काय होतं की तुम्ही त्या गोष्टीला कोणतेही काम शिकत असाल तर त्याच्यासाठी इम्प्रूव्हमेंट खूप जास्त होतं। तुम्हाला तिथे कपडा वेस्टेड होत नाही आणि त्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिससुद्धा खूप चांगली होते। आणि आता तर सध्या मी तुम्हाला सांगते की आता सध्या प्रेग्नेन्सी पिरियड चालू असताना मी माझ्या स्किलचं कसं इम्प्रूव्हमेंट करते हे तुम्हाला दाखवते। तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मी खूप साऱ्या गोष्टी अशा इम्प्रूव्हमेंट करत सगळ्या गोष्टीचे प्रॅक्टिस म्हणजे 0पासून ते एंडिंगपर्यंत कसं इम्प्रूव्ह करता येईल ह्याचं पूर्ण प्लॅनिंग करणार आहे। इन फ्युचरमध्ये सुद्धा आपलं शिवणकाम कशा पद्धतीने पुढे नेता येईल, कस्टमरपर्यंत कसं पोचवता येईल याचंसुद्धा खूप जास्त प्लॅनिंग माझ्या डोक्यामध्ये आहे आणि त्या गोष्टी करायच्याच आहेत। तर जसं जसं मी करत जाईल तसं तसं तुम्हाला दाखवत जाईल, कारण की आधी सांगून काहीच उपयोग नसतो की आपल्याला काय करायचं आहे। तर एक सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 ते 6 वर्षामध्ये मी जॉब करत मी शिवणकाम करत होते। त्यावेळेला मी जॉब करायची 8 तास। 8 तासाच्या नंतर मला जो काही टाईम मिळायचा त्याच्यामध्ये मी ब्लाउज स्टिच करायचे, पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगलं जॉबपेक्षा कितीतरी पटीने शिवणकाम खूप जास्त चांगलं आहे। आपल्याला त्याच्यामध्ये आपली कला आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करता येते आणि आपल्याला कलेमध्ये कधीच ज्या व्यक्तीमध्ये कला असेल त्या व्यक्ती कधीच उपाशी राहू शकत नाही। जॉबमध्ये कसं असतं, जॉबमध्ये एक आपण त्यांच्या गोष्टीमध्ये बांधले गेलेले असतो, पण जिथं आपण आपला स्वतःचा बिझनेस जेव्हा आपण स्टार्टअप करतो त्या बिझनेसमध्ये असं असतं की आपल्या आयडिया असतात, आपल्यानुसार आपण त्या कामाचा मालक असतो की त्या कामामध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहेत, किती पैसे घ्यायचे आहेत, पूर्ण A to Z म्हणजे फायनान्सपासून ते सगळ्या गोष्टी आपल्यावर डिपेंडेड असतात की आपण कसं करणार आहोत। ओके, पण जॉबमध्ये असं नसतं। जॉबमध्ये अशा गोष्टी असतात की एक ठराविक अमाऊंट असते, त्या अमाऊंटमध्येच आपल्याला काम करायचं असतं, तेवढीच आपल्याला अमाऊंट मिळणार, बाकी काही व्यतिरिक्त मिळणार नाही। पण स्वतःचा बिझनेस असला की आपल्याला सीझन वाईज किंवा सगळ्या गोष्टी वाईज आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इन्कम जनरेट होऊ शकतो। आणि तुम्हाला एक सांगते, सीझनमध्ये तुम्ही विचार पण नाही करू शकत, ज्या नॉर्मली तुम्ही कमवता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तुम्ही त्या गोष्टी कमवता। आणि शिवणकाम अशी गोष्ट आहे की ती गरजेचीच आहे, त्या गोष्टीला आपल्याला शिवणकाम अशी गरजेचीच वस्तू आहे। जसं की रेडीमेड गोष्ट तरी आपण घेतली तरीसुद्धा ते कारण की कच्ची शिलाई असते, ती परफेक्ट करण्यासाठी मशीनचा वापर आपण करतोच, त्याच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। कारण की शिवणकाम अशी गोष्ट आहे ना की गरीबातल्या गरीबालासुद्धा उपयोगी पडते आणि श्रीमंत लोकांनाही पडते, अशा पद्धतीचं आपलं हे काम आहे। आणि ह्याच्यामध्ये जर आपण जास्त इम्प्रूव्ह केलं, जास्त आपलं माइंड त्याच्यामध्ये चालवलं, तर तुम्ही विचार करू शकत नाही की आपण त्या गोष्टीसाठी किती गोष्टी करू शकतो। आणि आपलं जे काही गोष्टी असतात, फायनान्शियली असू दे किंवा पैशाच्या बाबतीमध्ये असू दे, खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होऊन आपण आपली परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीने बदलू शकतो आणि खूप चांगलं सक्षम होऊ शकतो। असं काही आपलंसं हे काम आहे। आणि ह्याच्यापुढे मी एक छोटंसं क्लिप दाखवणार आहे। माझ्याकडे एक बाहुली होती जी काही नवीन स्टार्टिंगमध्ये मी घेतली होती, तर त्याच्यामध्ये मी नवीन कपडे ट्राय मारायचे आणि त्याच्यामध्येच मी जास्त शिकली असं मला तरी वाटतं आहे। म्हणजे फ्रॉक वगैरे किंवा वन पीस असेल, घागरा असते, ह्या सगळ्या गोष्टी। तर असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।